चला मुलांनो, आता आपण सुरू करूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या पाठातील स्वाध्याय 11.1 मधील पहिला प्रश्न. 6 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वर्तुळात 60 अंश कोन असलेल्या एका त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढा. येथे आपण वर्तुळ काढलेले आहे. वर्तुळामध्ये त्रिज्यांतर खंड काढलेला आहे व या त्रिज्यांतर खंडामध्ये ज्या त्रिज्या दिसत आहेत त्या आहेत 6 सेंटीमीटर लांबीच्या व या त्रिज्यांच्या मधील कोन आहे 60 अंश. या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. इथे पायची वेगळी किंमत आपल्याला कंसामध्ये दिलेली नाही, म्हणून आपण पायची किंमत 22/7 घ्यायची आहे. म्हणजे इथे आर म्हणजे त्रिज्या दिलेली आहे 6 सेंटीमीटर, थिटा बरोबर 60 अंश आणि पाय बरोबर 22/7. त्रिज्यांतर खंडाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आपल्याला माहितीच आहे. त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर θ/360 गुणिले पाय आरचा वर्ग. इथे आपण किमती ठेवून घेऊया. थिटाची किंमत आहे 60/360 गुणिले पायची किंमत आहे 22/7 गुणिले आरची किंमत आहे 6 गुणिले 6. येथे उरलेले आहेत 22 गुणिले 6 भागिले 7. 22 गुणिले 6 केल्यावर 132 भागिले 7. 132ला 7ने भागून बघूया. आपल्याला 18.85 इतके उत्तर मिळालेले आहे. 18.85 सेंटीमीटरचा वर्ग हे त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ आहे. आता आपण पाहूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या पाठातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न क्रमांक 2. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाच्या चतुर्थांश भागाचे क्षेत्रफळ काढा असे आपल्याला सांगितलेले आहे. वर्तुळाचा पूर्ण परिघ आपल्याला दिलेला आहे. परिघ बरोबर 22 सेंटीमीटर. आपल्याला 1/4 भागाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेले आहे. हा 1/4 भाग आहे म्हणजेच इथला त्रिज्यांच्या मधला कोन आहे तो आहे 90 अंश. त्याच्यामुळे हा एक त्रिज्यांतर खंड तयार झालेला आहे. त्रिज्यांतर खंडाच्या क्षेत्रफळाचे आपण सूत्र वापरणार आहोत इथे आणि त्या सूत्रामध्ये आर देखील आपल्याला पाहिजे आहे. आर पाहिजे असल्यास आपल्याला आर दिलेल्या माहितीवरून काढावा लागेल. वर्तुळाचा परिघ आपल्याला 22 सेंटीमीटर दिलेला आहे. त्याच माहितीवरून आपल्याला आर मिळवायचा आहे. परिघाचे सूत्र आहे 2 पाय आर बरोबर 22. ते 2 गुणिले पायची किंमत आहे 22/7 गुणिले आर. ने भाग गेल्यावर इथे 2 उरेल म्हणून आर बरोबर 7/2 सेंटीमीटर. आता वर्तुळाचा 1/4 भाग आहे म्हणजेच त्याच्यामध्ये थिटा बरोबर येणार आहे 30 अंश. आर बरोबर 7/2 या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण आता त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढून घेऊया.
थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. थिटाची किंमत आहे 90 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 7/2 गुणिले 7/2. सत्याहत्तर भागिले 8 याचा भागाकार आपण करून घेऊ. 8ने याला भागले असता 8 8 9 72. म्हणून आपले उत्तर आहे 9.625. खाली आपण उत्तर पुन्हा एकदा लिहिणार आहोत. वर्तुळाच्या एक चतुर्थांश भागाचे क्षेत्रफळ बरोबर 9.625 सेंटीमीटरचा वर्ग. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.